चंपा, अहो सांग ना एखादा राधासाठी एखादा चांगला पोरगा पाहिनं. यंदा उरकून टाकतो ना म्हटलं तिचंवालं. सांग बरं एखादा चांगला चांगला पोरगा पाय. हो हो आहे ना, एक पोरगा आहे पाय. तो बिलकुल शौक पाणी नाही त्याला, काहीच नाही, खर्रा सुद्धा खात नाही. पण आणि त्याच्याजवळ 6 एकर जमीन आहे आणि वलताची जमीन आहे 6 एकर आणि बगीचा लावलाय पूर्ण वावरभर. नाही हो, चांगला ड्युटी पाण्यावाला सांग ना. माया राधाले तेवढं वावर शेताचे काही कामं येत नाही. माया राधा एकदम साधी सिंपल आहे. तर माया राधाले बी कनी साधा सिंपलच पोरगा पाहिजे, पण ना ड्युटीवाला पाहिजे बाई. कास्तकारीचं काय करतं नाही, माई पोरगी कास्तकारीचं काम करून काय. अहो कसे सविता तू, अहो त्याच्या घरी आजकालच्या पोरं नाही पाठवत, कामाले नाही जावं लागत. आणि हो चौकशीनं स्वतः जाईन तर जाईन, पण चांगला आहे ना. नोकरीवाल्यापेक्षा वावर शेतावाला बरं आहे ना. नोकरी काय आज आहे उद्या नाही. नाही नाही, माया पोरीले देईन तर मी चांगल्याच घरी देईन. चांगला पोरगा असन तर सांगा. मी मला वाटलं का तुले काही माहिती असन बा म्हणून मी तुला विचारलं. तर तूही मला कास्तकारीचा पोरगा सांगतं. कास्तकारी गी नको सांगू मला, चांगला ड्युटीवाला सांग मला. काय हो ड्युटी ड्युटी घेऊन बसली आहे काय? हातची घरची आहे का ड्युटी? पोरगा पाहिनं ड्युटीवाला म्हणतं ना. त्याला 10 शौक असन तर मग काय करशील व? ह्या बिन शौकवाला आहे, मस्त चांगला शांत स्वभावाचा आहे आणि तिच्याच लायकीचा आहे. बरं ते जाऊ दे, मला दुसरा सांग. ड्युटीवाला असन तर सांग. पाहतो मग सांगतो. तसं असन तर मग तुला मी फोनच करतो. हो हो. आणि तू मला सांग म्हणजे कसा कसा टाईपचा पोरगा पाहिजे. पाय त्यानं खराही नाही खाल्ला पाहिजे, दारूही नाही पेला पाहिजे आणि घरचा चांगला ड्युटीवाला आणि त्याच्या घरी चांगला म्हणजे घर बी असं चांगलं स्लॅबचं पाहिजे. सगळं पाहिजे त्याच्या घरी. एक कार बी पाहिजे. बापा बापा असा कुठं सापडून हाय. पण तू तर लस, तुही पोरगी किती शिकली आहे तेवढं सांग मला पहिले. माई पोरगी 12वी पास आहे. 12वी पास आणि एवढे सारे तू पाहून राहिली पोरामध्ये. त्याच्या घरी कार बी पाहिजे, बिल्डिंग बी पाहिजे, नोकरी पाहिजे सरकारी. पोरगी तर पाहिली 12वी पास. त्या पोरीले लाव ना मग ड्युटीवर आणि दे मग ड्युटीवाल्याच्या घरी. माई पोरगी होय, सांगशील तर सांग, नाही तर नको सांगू. बरं ठीक आहे, ठेव फोन मग. कोणीच नाही सांगत बाई. पण ड्युटीवाला पोरगा म्हणतो तर कास्तकारी सांगून राहिले. आई तू काऊन माय मागच भिडली? तुला का मी बोध झाली काय? माय मांग निरा लगन पोरगा पाय. तू काऊन माय मांग भिडली? मला नाही लग्न करायचं, समजली काय? आणि आता याची पुढे लग्नाची गोष्टी नको करू. माय तर कशी बोलतो व तू? लग्न नाही करत काय? कुवारीच राहतं काय बापा? आमच्या घरी बोज बनून राहतं काय? आज नाही उद्या तुले जाणंच आहे, लग्न करणंच आहे. मला काही सांगू नको. मला काही आताच लग्न करायचं नाही. मला शिकायचं आहे, पुढं अजून शिकायचं आहे. काय शिकायचं आहे? 12वी झाली ना, 12वी पास झाली, बस झालं शिक्षण तुझं. आता काय शिकायला लागते आणि दुसऱ्याच्याच घरी जावं लागते. तिथं नवऱ्याच्या घरी शिकत बसजो. तू ये ना, खरंच आई तुझे विचारच लय वेगळे आहे. तुला आता सांगतोय मी, स्पष्ट सांगतो. जेव्हा मी लग्न म्हणजे करण काही, मी माया पायावर उभी राहीन, शिकन, नोकरी पाण्यावर लागन, माया पायावर उभी होईन, तेव्हाच मी लग्न करन. माय बाई तेव्हा करशील काय? म्हणजे अर्धी बुड्डी होऊन जाशील. म्हणजे काय 40 वर्षात लग्न करशील काय? आणि त्या बापाच्या हातची नोकरी आहे काय? अहो बाबा सांगा ना आईले सांगा बरं तुम्ही. काऊन सविता, काय झालं? तुमच्या बहिणीला मी फोन केला होता, चंपाले. म्हटलं राधासाठी एखादा पोरगा असेल तर सांग बा. तर ते कास्तकारीचा पोरगा सांगून राहिली. कास्तकारीचा आपल्या पोरीनं होते काय? मी म्हटलं एखादा चांगला ड्युटी पाण्यावाला सांग बा. आता उरकून टाकू म्हटलं यंदा आपल्या राधाचं. तर राधा नाही म्हणते ना, मग तू काऊन तिच्या मागं भिडली? नाही म्हणते तर नाही म्हणते. आता आपली पोरगी 23 वर्षाची आहे, 22-23ची आहे. मग आता लग्नाचं वय नाही झालं काय? आता लग्नाचं वय झालं तर करून टाकू म्हणतो. तर ते म्हणते मला शिकू दे आणि मग मला ड्युटी लागू दे. मग तोपर्यंत नाही होईन काय 35-40 वर्षाची? मग म्हातारपणात लग्न करण काय हे? माय म्हणणं हे पट्टे बा, जास्तीत जास्त 25-26 पर्यंत बस. आता मग आता 22-23चीच आहे ना, तर उद्या ना मग 25-26ची. काय तिच्या लग्नाचा विचार करून राहिली? आता सांगतो, जिथं पोरगी असली कोणी गोटे मारतेच.
आणि कोणी पाहुणावी सांगतेच, हे लक्षात ठेवा. मी मना करणार नाही. आणि हिला तयार व्हावं लागन. जो बी पाहुणा आला पाहाले तर हिनं येत जावा, समोर येत जावा बस. आणि पोरीले जास्त डोक्यावर बसू नका तुम्ही, समजले काय? राधा बेटा, काय तुझं काय म्हणणं आहे सांग. बाबा, माय म्हणणं आहे की मी आता 12वी पास झाली, तर आता मी इंजिनियरचा कोर्स करतो. हां, तर आणि मग इंजिनियरचा जॉब लागन. आणि मग कुठं मग मी म्हणजे मग जॉबच्या नंतर मग जेव्हा मला सरकारी पेमेंट येईन त्या वर्षी मी लग्न करन. आता तुझं म्हणणं आहे सविता, तिचं लग्न करतो आणि ते म्हणते की मी यंदा करत नाही. तिचं म्हणणं आहे का मी इंजिनियर बनतो, तर बरोबर आहे ना तिचं. तिला तिच्या पायावर उभं होऊ दे ना. नाही, मी तिचं लग्न करून देतो म्हणजे करून देतो. आणि मग ते तुम्हाला इंजिनियर बनायचं आहे ना तिले, तर मी सांगतो ना, तिथं गेल्यावर बी मी हे पहिले बोली करन ना लग्नाच्या पहिले, का माई पोरगी बा इंजिनियर बनन, तिथून माई पोरगी पढाई करन बा, शिकन. तर राजी होईत ना पोरगी देईन, नाही तर नाही, असं माय म्हणणं आहे. शिक्षण बी होते, लग्नही होऊन जाते. मी खुश, ते खुश, तुम्ही खुश. असा कोणता पोरगा भेटन? हा, भेटते तिथं गेल्यावर बी बरोबर त्याच्यासोबत बोली अशी गोष्ट केली म्हणजे शिकवते. कर बा सविता तिया मनानं. आई, त्याच्यापेक्षा मला ढकलून दे ना इरीत मग. हां, ढकलून दे. तुले बोध झाली असन, तुले खरंच मी बोध वाटत असन ना, ढकलून दे मला विहिरीत. तुले काय विहिरी ढकलासाठी पैदा केला का? हा, काहीतरी मी त्या चांगल्यासाठी म्हणून राहिली. वय होऊन जाते, हा, जरळ करळ चेहरा दिसते, चांगला नाही दिसत. आता ही उमर तुझी किती चांगली, मस्त, किती मस्त दिसतं, कोमल कोमल. हा, कोणी चांगला पोरगा इंद पटकन पसंत करन. आणि मग काय वय होऊन जाईन, मग झापडलं तोंड घेऊन जाशील का मग पोरासमोर? हा, अर्धी लाईफ निघून जाते. आताची वय आहे 25-26 पर्यंत लग्न झालंच पाहिजे पोरीचं. बरं ठीक आहे, तू म्हणता ना कर. चांगला असेल तर मी पसंत करन, नाही तर नाही. ठीक आहे? हो, तुया पसंत येईन तरच आम्ही पुढं जाऊ. तुया पसंत नाही येईन तर आम्ही काही जबरदस्तीने थोडी करून द्यायचं राहिलो. फक्त तू तयार राह, तू फक्त हो म्हण. बरं ठीक आहे, ठीक आहे, कर. पाय कोणता पोरगा आणतो माझ्यासाठी आण. माया पसंत येईन तेव्हा करन, नाही तर मग मी तिथंच मी तोंडावर बोलत जाईन तर मला हा पोरगा पसंत नाही. हा, बरं ठीक आहे, ठीक आहे. तू तयार झाली हेच तर मला लय आहे. बापरे, नंदू तर लय दिवसाचा आला रे. तू काय बनू मग, चाय नाश्ता? नाही नाही वहिनी, काहीच नका बनू माझ्यासाठी. मला नाही एक गोष्ट विचारायची होती तुम्हाला. विचार बिंदास विचार. तुम्हाला काही पण विचारू शकता, विचार. तुमच्या भावाची पोरगी काय नाव आहे? राधा. तर आता हा, बोल माझ्या भावाची पोरगी राधा. बोल ना, बोल. राधानं मला लय आवडते. तर गोष्ट करान का माझ्यासाठी? दिन काय राधाले? आता माहित नाही बा, आता अजून. तर गोष्ट करा ना तुम्ही. आणि खरंच सांगतो ना, राधा मला लय आवडते. हो काय, राधा आवडते? बरं, मग मी कनी गोष्ट करून पाहतो माझ्या वहिनीशी. कारण वहिनीनं हो म्हटलं तर माझ्या दादा मानून जाते. आणि आणि राधाला लय चांगली पोरगी आहे, 1 नंबर आहे. बरं, आता तू सध्या काय करून राहिला? इंजिनियर झालो वहिनी. आता मी पुण्यालाच होतो. आताच आलो मी. म्हणजे आता 15 दिवस झाले मी इकडे आलो होतो. हो काय, अच्छा. म्हणून तर ह्या दिसत नाही म्हणून. नंदू कुठं गेला तरी तू यायला विचारतच होती मी. तर तू येईन तर मला काहीच नाही सांगितलं. तिला मी मनाच केलं होतं. म्हटलं असं काही सांगू नको. कोणा विचारलंय तर सांगू बा का पुण्याला गेला. म्हणजे शिक्षण पाणी सगळं झालं तुझं? हो, शिक्षण सगळं झालं. आणि मग मला इंजिनियर बनलो तर मग मी तिकडेच आता राहणं गिणं तिकडेच आहे. आणि तसं मायक म्हणजे कसं आहे, इथूनही काम होते आणि तिथं फक्त मला ऑफिसमध्ये हप्त्यातून 2 वेळा जाणं आहे बस. हो काय, आणि सॅलरी रे? सॅलरी आहे 60,000 रुपये. हो काय, बापरे, 60,000 तर लय झाले रे मग. हो वहिनी, म्हणून त्याने मी आता पोरगी पाहून राहिलो ना. मला ना यंदा लग्न करायचं आहे. तर मग मला लक्षात आले, मला पहिल्यापासूनच राधा आवडत होती. तर म्हणून म्हटलं मी गोष्ट करान काय. तर राधा सोबत कधी बोलला काय तू?
नाही, मी फक्त राधाले पाहिलं, पण बोललो नाही मी तिच्या सोबत कधी. असं काय? बरं, मी गोष्ट करून पाहतो मग. तशी बी मी ना आजच गोष्ट केली होती माझ्या वहिनीसोबत. म्हटलं एक पोरगा आहे म्हटलं, तर पण मला माहीत नाही तर का तू इंजिनियर बनला म्हणून. नाही तर तू तेच नाव सांगितलं असतं. तर ते कनी इंजिनियर ड्युटीवालाच पाहून राहिले. मला तर वाटते हा रिश्ता मग पक्काच होणार आहे. अरे पण पाय, तू भलाई इंजिनियर आहे, पण ते शिकली नाही आहे, ते फक्त 12वी पास आहे. चालते ना, चालते वहिनी. मला असं काही नाही, जरुरी नाही का ते इंजिनियर्स पाहिजे, शिकली सवरलीच पाहिजे. 12वी बी असं ना तरी चालते, पण फक्त मला तिनं माझ्या घर न मला सांभाळलं पाहिजे. अरे हो, तुले जशी पाहिजे न तशी आहे. ते चांगली आहे, बोला चालायला बी चांगली आहे आणि चांगला स्वभाव आहे तिचा. आणि मला तर वाटते उंच पुरी बी तुझ्या सारखी येईन असं वाटते मला. हो वहिनी, मी तिला पाहिलं आहे, पूर्ण पाहिलं आहे मी ना. आणि मला तिचा स्वभाव बी पटला आणि मला ते लय आवडली. म्हणून मी हेच गोष्ट करायला आलो तुमच्याजवळ. बरं ठीक आहे मग, आत्ताच मी गोष्ट करतो मग. हो ठीक आहे मग. करा मग, गोष्ट करा आणि मग मला तसं सांगा. हो हो, सांगतो. हा बोल चंपाबाई. तुम्ही म्हणत होत्या ना का पोरगा चांगला शिकला सवरला पाहिजे, ड्युटी पाण्यावाला पाहिजे. तर एक पोरगा आहे. हो काय? तर कोणत्या, म्हणजे प्रायव्हेट आहे का सरकारी आहे? पोरगा इंजिनियर आहे आणि तो पुणेला जॉब करते. म्हणजे प्रायव्हेटच आहे, सरकारी नाही आहे, पण पेमेंट 60,000 रुपये आहे. आणि राधा सारखाच आहे. आणि त्यानं राधाले पाहिलं आहे ना. राधा म्हणजे त्याला राधा पसंत आहे, त्यानं पाहिलं. तर तू सांग, तुम्ही सांगा आता वहिनी, काय आणू काय मग पोराले दाखवाले? बरं घेऊन या पाहू मग मला इथं स्वतःहून मी विचारपूस करन, फोनवर बोलल्यापेक्षा घेऊन या पोराले. बरं ठीक आहे. तर आता तो अजून 2-4 दिवस आहे, तर म्हणून तर त्याला घेऊनच येतो मग. हो काय? तर मग बरं घेऊन या आणि आणि मला पोरगा पसंत आला ना. आणि बरं, शोक पाणी काही नाही ना? आता आमने सामने तुम्ही पाहून घे जा ना, बोलून घे जा. फक्त तुम्ही विचारलं पोरगा पहा. आता माय आणणं काम आहे, तुमचं पाहणं तुमचं काम आहे. आता जे काही आहे ते तुमचं पहा मग. बरं ठीक आहे, घेऊन या मग. अहो राधाचे बाबा, ऐकता काय हो? बोल ना, ये तर अंदर ते ये. अहो खुशखबरी आहे. कोणती गोष्ट? तू काय आई बनून राहिली? अहो भयाड आहे का व? अहो आपल्या पोरीसाठी, राधासाठी इंजिनियर पोरगा. आता तुमच्या बहिणीनं चंपानं फोन केला होता, तर म्हणे तर इंजिनियर पोरगा आहे म्हणते ना, पुणेले राहते म्हणते. एवढ्या मोठ्या पुणेले राहीन आपली पोरगी आहे ना. तर तुम्ही कनी राधाले समजवा थोड्याशा. हां, समजवता काय? बोलावा बरं तिले. आणि कनी त्या पोरानं आपल्या राधाले पाहिलं आहे म्हणते. हा, त्याला आवडली आहे म्हणते. कधी पाहिलं आपलं तर लक्षच नाही. तसंही पोराबाराची नजर पोरीवर राहतेच म्हणा. पाहिलं असन, कुठेही दिसली असन. तर उद्या येऊन राहिले, तर म्हणून म्हणतो राधाले थोडेसे समजून सांगा बरं. तयारीत राहिली पाहिजे. ते कधी माया ऐकत नाही, तयार नाही होणार ते. तर साडीवाडी घालून थोडीशी अजून म्हणा तिले. बरं, तसा पोरगा चांगला. बरं, पाहिल्यावरच समजू. बरं, तर उद्या येऊन राहिले किती वाजेपर्यंत? तर येतील उद्या 12 वाजेपर्यंत येतील. बरं. राधा, ए राधा. काय बाबा, तुम्ही मला बोलवलं? हो बेटा, इकडे ये बरं. बेटा, माझी गोष्ट ऐकतं काय? तर एक स्थळ आलं तुझ्यासाठी. तर तो पोरगा इंजिनियर आहे म्हणते आणि पुणेले आहे म्हणते तो इंजिनियर. बरं, इंजिनियर आहे तर कुठं राहते? पुणेले राहते. कोण रिश्ता आणला बाबा ह्या? तुझ्या आत्यानं ह्या रिश्ता सांगितला ना. पोरगा छान आहे म्हणते, चांगला आहे म्हणते पोरगा, बिनव्यसनी आहे. आणि उद्या येऊन राहिले, तर उद्या चांगली साडीवाडी घालून तयार राहायचो. हा बाबा, तुमच्या मतानं तुम्ही जिथं देहाता द्या. मी पहिलेच म्हटलं होतं का मी लग्न हो नाही हो, पण मी इंजिनियर शिकन, पुढं इंजिनियर करतो, मगच मी काही गोष्ट काढतो. पण आता तुम्ही रिश्ता आणला तर मी साडी घालून तयार राहतो. ठीक आहे, तुम्ही म्हणून राहिले तर. आणि मला नाही आला पसंत तर मी डायरेक्ट तोंडावर बोलन. नाही, आई बाबाची इज्जत ठेवजो. हो, म्हणून तर तयार होऊन राहिली ना, तुमची इज्जत ठेवतो ना. पाय बेटा, आज नाही उद्या तुला लग्न करूनच आहे. तर चांगला जर व्यवस्थित असला तर उरकून टाकायचं. हो, तेच म्हणतो. चांगला जर असन मी घाई करणार नाही. जिंदगी भराचा प्रश्न आहे बाबा. एकच वेळा लग्न होते आणि चांगलं मला करायचं आहे. उशीर होईन चालते,
हा, पण मी करन तर चांगला पाहूनच करन बाबा. मला व्यवस्थित जर वाटन तर मी तयार आहे बाबा. आणि नाही वाटलं बरं तर मग मी तुरंत नाही म्हणत. बरं बरं ठीक आहे. पोरी मायबाप बी चांगलाच विचार करते. पोरी बारीचे जीवन थोडी खराब करणार आहे. चांगलं पाहूनच देईन. आता पोराला येऊ दे, पाहून घे. हा, आणि त्यानं तुले पाहिलं आहे म्हणते. असं समजा आपल्या ओळखीचाच आहे मग समजा पोरगा. मला पाहिलंय कुठं? ते काही माहित नाही. तू आत्याच्या इथं गेली असन तेव्हा त्यानं तुले पाहिलं असन तिथं. हो काय, बरं ठीक आहे. कोणता असन तर मी ओळखनच. मग तयार आहे ना उद्यासाठी? हो बाबा ठीक आहे, तयार आहे. बाबा जाऊ मग आता मी अभ्यास करू. ठीक आहे ठीक आहे. बाबा आई लग्नच मॅम लग्नाच्याच माग लागले आहे. बा म्हणतो ना तुमचं ऐकते राधा, माय नाही ऐकत. बरं जा बरं मग मार्केटला जा आणि सामान घेऊन या. उद्या मग टायमावर नाही पाहिजे. पोहा सेव पॅकेट काहीची कमी नाही. आणि आला टाइम तर पक्कच झालं तर स्वयंपाक बी करा लागन. तर सगळं आपलं तयारीतच राहिलं पाहिजे. बरं तू किराणा लिहून दे. सगळं काय काय पाहिजे ते सगळं मला लिहून दे आणि मी घेऊन येतो. ठीक आहे, दे आताच दे. बरं दे, थैला दे आणि चिठ्ठी दे लिहून. नमस्कार मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स मध्ये सांगा. आणि नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा.